हरे परमात्मने प्रणतत्क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरेत्। एवं प्रसन्नमनसो भगवतभक्तियोगताः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते। वासुदेव परं ज्ञानं वासुदेव परं तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परा गतिः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय। भगवान द्वारकाधीश भगवान के जय। ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। अस्ति स्वस्थतरुणिकरालविकालकल्पप्रसूनादुतं वस्तु प्रस्तुतवेणुनादलहरी निर्वाणनिर्व्याकुलं त्रस्त्रस्त्रस्तनिभिन्दिनीं विलसत गोपीसहस्रावृतं हस्तन्यास्तनतापवर्ग अखिलोदारं किशोराकृतिम्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम जन्माद्यस्य यतोद्भयादिकरतस्य तेषविघ्नस्वराट् तेणे ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्या तेजो वारी यथा विनिमयो यत्र तत्सर्वोन्मृषा धाम्ना स्वेन सदा निरक्तकुहकम् सत्यं परं धीमहि। भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वामनं विश्वरूपं च वासुदेव च विठ्ठलं वामनं विश्वरूपं च वासुदेव च विठ्ठलं विश्वेश्वरं विभुं व्यासं विश्वेश्वर विभुव्यासं त्वं वन्दे वेदवल्लभं त्वं वन्दे वेदवल्लभम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। दामोदरं दिव्यसिंहं दयारुधितनायकं दैत्यारिं देवदेवेशं दैत्यादिदेवदेवेशं त्वं वन्दे देवकीसुतं त्वं वन्दे देवकीसुतम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय।
दामोदरं दिव्यसिंहं दयारुधितनायकं दैत्यारिदेवदेवेशं त्वं वन्दे देवकीसुतं त्वं वन्दे देवकीसुतम् ॐ नमो भगवते वासुदेवाय माधवं मत्स्यं मुकुन्दं मुष्टिमर्दनं माधवं मत्स्यं मुकुन्दं मुष्टिमर्दनं भुञ्जकेशं महाबाहो भुञ्जकेशं महाबाहो त्वं वन्दे मधुसूदनं त्वं वन्दे मधुसूदनम् ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय केशवं कमलाकान्तं कामेशं कौस्तुभप्रियं केशवं कमलाकान्तं कामेशं कौस्तुभप्रियं कौमुदिकीधरं विष्णुं कौमुदिकीधरं विष्णुं त्वं वन्दे कौरवान्तकं त्वं वन्दे कौरवान्तकम् ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय भगवान गोपाल कृष्ण द्वारकाधीश महाराज के जय। श्री गणेशाय नमः। ओम जन्माद्यस्य यतोद्भयादिकरतस्याते सविघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्या तेजो वारी यथा विनिमयो यत्र तत्र सर्वो मृषा नाम्ना सेन सदा निरक्तकुहकं सत्यं परं धीमहि। ग्रंथाच्या प्रारंभाला प्रतिपाद्य देवता ही परमात्मा सत्य स्वरूप आहे हे सांगताय। त्याला अनुरूप असं हे मंगलचरण आहे, इतर गोष्टी नाही त्यात। परंपरेने येणाऱ्या असं वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा यामध्ये नाही। तर इथे मुख्य देवता कोणती आहे? सत्यम परम धीमहि। ओम जन्माद्यस्य म्हणताय प्रारंभाला ऋषी। याचं कारण आहे, याच्यात दोन लक्षण असतात परमात्म्याचे, एक स्वरूप लक्षण आणि एक तटस्थ लक्षण असतं। स्वरूप लक्षण म्हणजे काय? तर परमात्म्याचं स्वरूप जे आहे, भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही मध्ये तो आहे। ह्या तिन्ही गोष्टी सदैव सत्य आहे आणि हा जन्म मरण विरहित आहे, म्हणून जन्माद्यस, त्याला जन्मही नाही मृत्यूही नाही। असा जो परमात्मा आहे तो केवळ ब्रह्मस्वरूप आहे हे या ठिकाणी व्यक्त केलं।
सत्व रज तम या गुणांपासून आकाशादी सर्व प्रकारची भूत निर्माण झाली. जीवसृष्टी देवता सृष्टी पण निर्माण झाली. हे सगळं नाशवंत असल्यामुळे सत्य वाटतं तरी सुद्धा मृत्यू उद्या आहे माहितीये प्रत्येकाच्या मागे, तरी त्याचं स्मरण कोणालाही नाही. आणि म्हणून तो सत्य मिथ्या असून सत्य वाटतो, नाशवंत असून सत्य वाटतो. त्यामुळे हिला यत्र त्रिसर्ग म्हटलेलं आहे. त्रिसर्ग म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही मध्ये तो समाविष्ट आहे. तटस्थ लक्षणामध्ये काय येतं? तो जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हा करत असतो. ज्या परमेश्वरापासून हे होतं त्याला तो व्यापून आहे. जे निर्माण झालेलं आहे ते सगळं भगवंताच्या भगवत रूपाने ते व्यापून आहे. आणि म्हणून हे ब्रह्म हे सद्रूप आहे. जगाचं ते कारण आहे. कारण ब्रह्माचं कार्य हे जगत ठरत नाही. म्हणजे ब्रह्म आणि जग अभिन्न आहे. जगाला वेगळं धरता येत नाही आणि ब्रह्माला वेगळं धरता येत. ते एकरूप आहे. सोनं आणि अलंकार हे जसं म्हणतो आपण तसं आहे ते प्रकार. सोन्याचे अलंकार होतील, अलंकारात सोनं असतं, परंतु तिथे मात्र सोनं वेगळं आणि अलंकार वेगळे ते म्हणता येत नाही. तसं हे ब्रह्म वेगळं आहे आणि जगत वेगळं आहे हे म्हणता येत नाही. कार्यावरून कार्याची ईश्वराची कल्पना करता येते. सत्याचं स्मरण, सत्याचं स्वरूप त्रिकाला बाधित असल्याने कार्यावरून करण्याची कल्पना करावी लागते. विश्व हे त्याचं स्वरूप आहे. ते अत्यंत सूक्ष्म आहे. असा हा सत्यरूपी परमात्मा इथे आहे. वेदव्यासांनी पुष्कळ रचना केलेल्या आहेत. पुराण रचले. वेदाचे प्रथम त्यांनी 4 भाग केले. ते लोकांना समजेनासे झाले म्हणून उपनिषद केली. तीही समजेनात, आयुष्य पुरेना म्हणून त्यांनी पुराणांच्या रचना केल्या की ज्या माध्यमातून मनुष्याला सगळं समजू शकेल आणि जीवनात मध्ये काय करायचंय हे समजेल म्हणून पुराण रचना केली. तेही समजत नाही झालं, शास्त्र रूपाने आणलं की एवढं करा म्हणजे धर्मपालन झालं. आता तेही सुटत चाललंय. आता काय पुढे मांडणार आहेत माहिती नाही. एवढं सगळं होऊन रचना करून सुद्धा व्यासांच्या मनाला समाधान म्हणून वाटेना. काय करावं असा विचार त्यांच्या पुढे सतत डोकत होता. उदासीन होते, झाले होते. नारदांची भेट झाली.
नारद म्हणाले, व्यास म्हणजे इतकं सगळं साहित्य वाङ्मय आपण निर्माण केलं आणि आपल्याला अस्वस्थता काय येतेय? तेव्हा म्हणाले, ठीक आहे, आलाय ना, एक काम करा आता. भगवंताचं चरित्र सांगणारं किंवा नुसताच भगवंतानी अनेक राजे, भक्त, देवता सगळ्यांनी जे जे केलं ते तुम्ही आता सांगा. देवाचं चरित्र, भक्तांचं चरित्र, राजांची चरित्र, त्यांचे पराक्रम, गुणानुवाद यांचं सगळं कार्य या ठिकाणी आपण सार रूपाने वर्णन करावं असं मला वाटतं. तेव्हा ही उपासना कशी आहे? यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन येन जातानि जीवन्ति यत प्रयासांती, हा विचार त्यांनी सांगितला. व्यास काय, नारद महर्षी काय, या सगळ्यांचं एक अहर्निश प्रयत्न आहे. आणि ते प्रयत्न काय आहेत? सृष्टीचं कार्य करणारा हा परमात्मा आणि जीवाला ज्ञान देणारा असतो तोही सद्गुरु रूप आहे. आणि म्हणून म्हटलं जातं, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे स्वरूप त्यांनी तिथे मांडून दिलेलं आहे आपल्याला. ज्ञान भक्तीचा प्रसार चाललेला आहे आणि त्यामुळे ईश्वराची दोन रूप समजतात आपल्याला. एक आहे सृष्टीचं कार्य करणारा परमात्मा आणि दुसरं रूप आहे जीवाला ज्ञान देणारा हा परमात्मा. जीवाला ज्ञान देतो. सृष्टीचं कार्य आणि जीवाला ज्ञान देण्याची ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला समजते. आणि म्हणून व्यासांनी भागवताची रचना केली. पण नुसती रचना केली का? तर तेही नाही. जेव्हा भगवंतानी ठरवलं आता आपण इहलोकीचा प्रवास थांबवायचा, तेव्हा उद्धवानी विचारलं त्यांना, बाबा देवा आता तू जाणार म्हणतोस इथून गेल्यानंतर, तू आता कुठे जाणार? मग त्यांनी कुठे जाणार म्हणून विचारलेलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, प्रविष्ट कर्णेंद्र स्वान भाव सरोरुहा धुलीने शमलम कृष्ण सलिलस्य स शरतम. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी काय करतो? प्रविष्टो अहम कर्णेंद्र, मी कानाच्या भोकामधून आत प्रवेश करतो, रंध्रामधून. राहायला जागा दिली तर बरं आहे, मग मी राहतो, नाहीतर जातोय मी दुसऱ्या बाजून निघून. परंतु हे जरी असलं तरी मी मात्र इथे आता
भागवतार्णवम मध्ये आहे. भगवंत म्हणतात माझच हे रूप आहे. भागवत हे माझं रूप आहे, त्यामध्ये मी करतोय. कर्णेंद्रियातनं आत प्रवेश करतो म्हणजे काय आहे, तर जेव्हा मी भागवतासारखं ग्रंथाचं चिंतन करतो, ऐकतो, वाचतो. वाचन म्हणजे काय असतं? वाचन म्हणजे काय? नजर वाचन म्हणजे वाचन नाही. नजर वाचन म्हणजे काय? दृष्टी फिरवणं, ते वाचन नव्हे. म्हणायचं समाधानासाठी, पोथी उघडलेली असते, दिसतं, वाचतो, हे करतो, पण समाधान नसतं. मग हे समाधान कधी होतं? आम्ही वाचलेलं आम्हीच ऐकलं पाहिजे, आणि आम्ही ऐकत असताना आमच्या अंतःकरणामध्ये भगवत प्रेम जागृत होत आहे का, हा त्याच्यातला भाग महत्वाचा. भगवत प्रेम जागृत झालं पाहिजे. भक्तीचा अंतःकरणात उमाळाचा उदय झाला पाहिजे, भक्तीचा उदय झाला पाहिजे, हा त्याच्यातला महत्वाचा धागा आहे. तो हृदयामध्ये परमात्मा जेव्हा येतो ना हृदयामध्ये, तेव्हा करतो काय असं म्हणाल, तर सर्व प्रकारच्या अशुद्धींचा तो नाश करत असतो. आतमध्ये उगीच येत नाही, तो सगळं शुद्धीकरण करतो. पण आम्ही वरवर घेतलेलं नाम आणि वरवर केलेलं वाचन चिंतन ही आतली शुद्धता दूर करत, अशुद्धी दूर करत नाही. आणि अशुद्धी एकदा दूर केली की माझं भगवत स्मरण दृढ व्हायला लागतं. काय झालं एकदा ऐकून, आता काय करायचं? वारंवार तेच तेच ऐकायचं का दुसरं काही करू? विचार वाईट नाही, पण चांगलाही नाही. कारण आम्ही समर्थ होत नाही. समर्थ झाले, आमची साधना दृढ होते तशी ती समर्थ होते, नाही तर होत नाही. यासाठी आपल्याला ह्या गोष्टी पाहायला पाहिजे आहेत, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. अशा प्रकाराने याचा प्रारंभ त्यांनी केलेला आहे. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. हा अध्याय स्कंद पहिला आहे, त्याच्यातला अध्याय पहिला दुसरा आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम व्यासांनी श्रोता आणि वक्ता यांचा अधिकार सांगितलेला आहे. अधिकार म्हणजे काय? जो आम्ही समजतो मी पदाधिकारी आहे, नाही, तो अधिकार वेगळा. आणि आता तर नवीन शब्द समोर थुई थुई नाचत असतो, आम्हाला दिलेला संविधानाने अधिकार आहे की नाही, सगळ्यांना प्रकाशित आहे. अधिकार कळतो, पण त्या अधिकाराचा अर्थ वेगळा आहे. जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला आपल्या पदाचं, आपल्या कामाचं ज्ञान असलं पाहिजे. आम्ही अमुक आहोत, आम्हाला पाहिजेलच आहे रिझर्वेशन, आम्हाला दिलंच पाहिजे,
हा अधिकार नाही सांगितलेला. हक्क. आणि गंमत अशी असते, खरं म्हणजे काम करत राहावं. केलेल्या कामामुळे अधिकार प्राप्त होत असतो. पण गेलात आणि अधिकारच द्या म्हणालात, तर तुम्हाला हकलून लावणार. घरात सून आली आणि सुनेने सांगितलं, आता सासूबाई बास झालं, बघू आम्ही आमचं. हे सगळं वठवायला अधिकार आहे का तिचा? कायद्याने आहे, तंत्राने नाही. कारण आज तू अजून काही घरातलं पाहिलंच नाहीयेस, तर आम्हाला द्यायला पाहिजे काय? मग भाषा काय येते? आता सोडायला शिका की नुसतंच भागवत ऐकून काय करताय? येतं की नाही? सूत्र आहे ती सगळे. काय तुम्हाला ऐकून मिळालं? सोडायला शिका. मुलगा बापाला तेच म्हणतो, सोडायला शिका. बर, तुम्ही करायला पात्र आहात का ते सांगा, करा, दाखवा पात्रता. तर तो अधिकार. म्हणजे आम्ही अधिकार म्हणजे काय आहे ह्याचं ज्ञान हवंय. पहिलं, धरणं आणि सोडणं हा ज्ञान नाही. हे पहिल्यांदा सांगतायत ते इथे. दुसरी गोष्ट आहे, ज्याचा अधिकार हवाय त्याच्यामध्ये सामर्थ्य हवंय, ते पेलण्याचं. ते पेलण्याचं सामर्थ्य हवंय. तिसरी गोष्ट, त्याच्यात तो समजूतदार असायला पाहिजे. नुसतं नाही आहे बरं का. जे काही आहे त्याच्यात तो समजूतदार पाहिजे. मार्ग काय आहे, कायदा सांगतोय. नुसते संविधानाची पुस्तिका रिकामी हलवून संविधान पालन नाही होत. आम्ही त्यामध्ये काय शिकतोय ह्याला महत्व आहे. त्याचाच अर्थ असतो समजूतदारपणा पाहिजे. आम्ही काय घ्यायचंय त्यातलं समजून. आणि चौथी गोष्ट आहे, हे सगळं करताना माझ्या हातून गैरकानूनी मी काही करत नाही ना, त्याचं भान असलं पाहिजे. कायदा कठोर असतो म्हणतात. म्हणतात काय, कायदा कठोर असतो, अंमलबजावणी अवघड आहे. आणि हे धर्म आणि धर्माचं शास्त्र म्हणून जेव्हा विचारता येतात तेव्हा कालबाह्य म्हणतात. मग हे कालबाह्य हे नाही का? आम्ही कसे चाललो ते समजून येईल. आणि असं ज्या 4 गोष्टी असतात त्या समजूतदारपणा असावा, गोष्टी लागतात आणि तो अधिकारी असतो. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आता काय आहे ह्याच्यामध्ये, एक महत्वाचा शब्द वारंवार येतात, समभाग, समजूतदारपणा, समत्व, समानता, हे येतात की नाही शब्द सारखे. म्हणजे काय आहे खरं, म्हणजे काय, याचा अर्थ काय? उदाहरण देतो. लहान मूल आहे आणि लहान मूल जेव्हा असतं तेव्हा काय करतात? त्याला समोर घेताना बघताना त्याच्या पातळीला आपण गेलो तर त्या मुलाला समजतं मला काय म्हणायचंय, त्याचे भाव मला समजतात. समानता म्हणजे मी त्याच्या पातळीला जाणं. समजूतदारपणा म्हणजे जो समोरचा आहे त्याच्या पातळीला मी जाणं. लहान मुलाला तुम्ही गेलात आणि उपदेश द्यायला लागलात, काय तो ऐकणार आहे? पण जेव्हा तो त्याच्याच भाषेत बोलतात तेव्हा मग कसं त्याचे लगेच त्याचे हावभाव बदलतात. मग आपण कुठे गेलो? आम्ही समत्वावर आलो, तेव्हा ते हावभाव समजले. त्याचं नाव समानता. आम्ही समानता कशाला म्हणतोय?
तुम्हाला येत नाही, आम्हाला येत नाही, म्हणजे ते कालबाह्य करून टाका. ही समानता आता. ह्याच्यात दोन गोष्टी सारख्या असतात, की आम्ही एक तर उंचीच्या पातळीला जायला पाहिजे, कारण ते उंच देवाचे चरण तेथे तुझे अधिष्ठान, तुकाराम महाराज सांगतात. उंच आहे म्हणजे आम्ही तिथपर्यंत जायला पाहिजे. त्याला नाही खाली बोलवायचं, तोहून आला तर ते अधिक कौतुकाचं आहे. आणि ते कौतुक आपलं नाही, त्याचं आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे. ते कौतुक त्याचं आहे की तो आपल्या बरोबर आलाय. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे आहेत, हे असतं. म्हणून श्रोता ऐकतो आहे म्हणजे ऐकणार आहे, म्हणून समजण्यासही तो पात्र असावा लागतो. हे लक्षात घ्यायचंय. श्रवण सुद्धा धर्मानुसार घडलं पाहिजे. तीन गोष्टी यात असतात. जे माझा PhDचा विषय ह्या तीन गोष्टीवर अवलंबून होता. भगवद्गीता ॲज अ वे ऑफ लाईफ. काय असतंय? प्रिस्क्रिप्शन काय आहे? प्रिस्क्रिप्शन म्हणजे आपल्याला एकच शब्द माहिती आहे. का म्हणजे काय आहे? तर आम्हाला डॉक्टर लिहून देतात ते प्रिस्क्रिप्शन अर्थ नाही. संहिता म्हणजे प्रिस्क्रिप्शन. सांगितलंय काय? प्रिस्क्रिप्शन. मग दुसऱ्या पातळीवरती काय? परसेप्शन. म्हणजे मला काय समजलं त्यातलं पाहिजे ना. हो, दिलंय, सांगितलंय, पण मला काय सांगितलंय समजलं पाहिजे ना, तर उपयोग आहे. बर, तेही झालं. मग तिसऱ्या पातळीवर मी आचरणात काय आणतोय? प्रॅक्टिस काय आहे माझी? संहिता आहे काय? आम्हाला समजलं काय? आणि आम्ही त्याचं वळणात आणतो काय? यावर सगळा ग्रंथ, यावर सगळ्या गोष्टी पूर्ण अवलंबून आहे. नाहीतर त्याचा उपयोग होणार नाही. त्याचा उपयोग होणार नाही. आणि यासाठी हिते पहिल्यांदा सगळे अधिकार विचार सांगितला. शौनक कसे आहेत? सूत महर्षींचा अधिकार आहे. सूर्य कोटी समप्रभ तुमचं स्वरूप आहे. इतके ज्ञानी आहात, महामती आहात, असं वर्णन व्यासजी करतायत. म्हणजे अधिकार सांगणाऱ्याचा काय, ऐकणाऱ्याचा काय, हे सगळं आधी एवढ्यासाठी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बघितलेलं आहे, शुक आहे, सौनक आहेत, हे सगळे याज्ञिकी आहेत. व्यास आहेत, नारद आहेत. आता आपल्याला ह्याच्यात प्रारंभाला येऊन गेले. लोकहितवादी आहेत, लोकांचं हित करणारे. शुकाचार्य राजा परीक्षित संवाद्यात पुढे येणार आहे, मुक्त जीवनाच्या स्वरूपात आहेत. हे सगळे मुक्त जीवनाच्या स्वरूपात आहेत. शुक हा उत्तम श्रोता आहे, वक्ता आहे. राजा परीक्षित उत्तम श्रोता आहे. आता उत्तम श्रोता कसं बनायचं? मी जर ऐकायला बसतोय तर मग मी उत्तम श्रोता कसं बनायचं? यासाठी मातृशुद्धी प्रथम लागते बर का. जिथून उत्पत्ती आहे त्याची शुद्धी असावी.
दुसरी गोष्ट आहे, पितृशुद्धीही पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, अन्नशुद्धी हवी आहे. शुद्ध अन्न मिळालं पाहिजे. चौथी गोष्ट आहे, द्रव्य शुद्धी हवी आहे. नुसतं नाही आहे, द्रव्य शुद्धी हवी आहे. आणि या 4 शुद्धी जेव्हा असतात तेव्हा आत्मशुद्धी होते. तेव्हा आत्मशुद्धी होते. म्हणून या शुद्धीला महत्व आहे. आम्हाला फरक का जाणवत नाहीत? कारण आमचे सगळीकडे थोडे 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 दोष असतात, काही व्यक्त काही अव्यक्त. म्हणून दुःख नाही करायचं. आता आम्ही फक्त तादात्म्य व्हायचंय त्याच्या रूपाशी, त्याच्या नामाशी, त्याच्या गुणानुवादाशी, म्हणजे ही आत्मशुद्धीकडे जाण्याचा मार्ग मिळत जाणार आहे. एवढ्यासाठी ते सगळं आहे. म्हणून प्रथम संघातले अधिकारी सांगितलेले आहेत, उत्तम आहे, मध्यम आहे, हीन आहेत. अशा प्रकारचं हे स्वरूप याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं. म्हणून आता सांगतायत काय सूत महर्षी, भागवत हे वेदतुल्य ग्रंथ आहे. महाभारत, वेद, उपनिषद यांचं सार आहे. मग जो वक्ता तो कसा आहे त्याचं वर्णन व्यास करताना सांगून ठेवतायत. सूत महर्षी सांगतायत, व्यास महर्षी एक दिवस निघालेत पळत. पुढे मुलगा चाललेला आहे. शुकदेव हा त्यांचा मुलगा आहे आणि तो चाललेला आहे, निघून चाललाय, दिगंबर अवस्थेत आहे. सर्व संग परित्याग केलाय आणि निघाला तिथून तोच त्यांनी हाका मारतायत, अरे शुकदेवा, अरे शुकदेवा, जाऊ नको, थांब थांब थांब. पण तो इतका तादात्म्य झालाय की तो विश्वरूपाशी तादात्म्य झाल्यामुळे वृक्षांनी त्यांच्या मारलेल्या हकेला ओढ दिलेली आहे. आम्ही इतकं संवेदनशील वक्त्या श्रोत्यांनी व्हायचंय. त्याच्या मुरलीचा नाद आपल्याला ऐकायचा आहे. आपण द्वारकाधीशाच्या चरणाशी आहोत. हा द्वारकाधीश काय आपल्याला सांगतोय ते समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून त्याला फार महत्वाची गोष्ट आहे तिथे. हे उदाहरण ते सांगतायत की तादात्म्यता काय, श्रोता कसा आहे, वक्ता कसा आहे, की इतका अधिकारी आहे की तो त्याचा दिलेला प्रतिसाद सांगतोय आणि अरे आता तुम्ही समजून घ्या, तो विश्वरूप आहे. पण ते सगळं समजून घ्यायला श्रोता सुद्धा तिथे तादात्म्य, म्हणजे मी अधिकार सांगताना व्यासांनी मुगीच सांगितलेलं नाहीये. या सगळ्या गोष्टी सांगताना त्याच्यामध्ये ते सांगतायत काय झालंय आणि तुम्हाला होण्याचा उपाय सांगतात. आमच्याकडे फार छान गोष्टी आहेत बघा. गुणावगुणाचा विचार करताना गुण अवगुण सोडायचे आहेत तुम्हाला, तर औषध घेऊन सुटणार नाहीये. हे औषध घ्या म्हणजे तुमचा अवगुण गेला नाहीये. मग त्याला काय लगेच त्यांनी काउंटर दिलेला आहे, लोभ सोडा, लोभ सोडा, सगळे सांगतात. अहो सोडायचं कसा? मग त्याला लगेच त्यांनी आधी सांगितलं संतोषी व्हा म्हणजे लोभ सुटतो. किती सोपा मार्ग आहे. औषध घ्यायचंय नाही, आम्ही आहे त्याच्यामध्ये कसा मार्ग देतोय, भगवंत सांगतायत आणि आम्ही नुसतंच पाठ करतोय. अभयम सत्व संशुद्धी, बरोबर ना? पण मग अभय कशात आहे?
वेडं वाकडं बोलणं ती स्पष्टता नसते. गुळूमुळू बोलल्याने काही तुमची कामं होणार नाहीत, ही स्पष्टता नसते. अभयत्व म्हणजे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं सांगणं म्हणजे अभयत्व अजिबात नाही. आवश्यकता आहे का त्याची? निर्भयत्व म्हणजे काय? जे सत्य पुढे आमच्या निश्चित आहे, मृत्यू येणार आहे, कारण आताला पुढे घटना घडायची आहे म्हणून आधीपासून तयारी करतायत ते. म्हणून तिथे ते सांगतायत काय शिकायचंय तुम्हाला. अशा प्रकाराने सांगितलंय त्यांनी. ज्यांचं अंतःकरण श्रवणाने प्रसन्न होतं, तेच तुम्हाला मी या ठिकाणी विचारत सांगतो आहे. भगवत कथेविषयी प्रीती उत्पन्न झाली पाहिजे. धर्माचं फळ म्हणजे द्रव्यप्राप्ती नाहीये. हे तत्व जाणणं आवश्यक आहे. श्रीकृष्णाने भक्ती महात्म्य सांगितलेलं आहे. ईश्वराची भक्ती सुद्धा निरपेक्ष निर्हेतुक करता आली पाहिजे. आणि जर त्या करणाऱ्या कर्मामध्ये प्रेम नसेल, आदर नसेल, श्रद्धा नसेल, तर ते केवळ शारीरिक श्रम होतात. आम्हाला शारीरिक श्रम का होतात? मग कधी होत नाही? पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडवण्या वाट. मग काय होतं? मग संसारात सुख आहे का फक्त? तिथे नाहीये म्हणून तर कळतंय ना, आम्ही तिकडे बघत नाही होत, आता इकडे बघतोय. मग सुख कशात आहे? तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम. तुझ्या दर्शनात आमचं सुख आहे, तुझ्या प्रेमात सुख आहे, तुझ्या दृष्टीत सुख आहे, तुला पाहण्यात सुख आहे, तुझं नाम ऐकण्यात सुख आहे. म्हणून नाम नुसतं घ्यायचं नाही, मी नाम घेत असलेलंच मी ऐकायचंय. पुढे पुढे पळवायचं नाहीये संख्या गाठायला. ऐकायचंय मी. आणि मी ऐकता ऐकता तादात्म्य झालं की अंतरात्म्यातला प्रतिसाद ऐकायला येण्या इतकं सक्षम होता. आणि यासाठी हा विचार त्यांनी दिलेला आहे सगळा आपल्याला, आणि तो बघायचा आहे. ज्या दृष्टीने त्यांनी पहिल्यांदा तिथे सांगतायत ते की तुला जर काही करायचं असेल, तुम्हाला शौनकांना वगैरे सांगतायत ते. शौनक म्हणाले, बाबा रे, प्रीती उत्पन्न श्रीहरी भगवंताच्या ठिकाणी व्हायची असेल तर काय करायचंय काय? तो विचार त्यांनी इथे सांगितलेला आहे. अतो वै कवयतो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेव इतिम कर्तव्यात्म आत्मप्रसादिनम. मग आम्ही कशी करावी? आम्हाला आत्मप्रसाद, त्याला आत्मप्रसाद म्हणतात व्यासमहर्षी. हा आत्मप्रसाद कसा मिळणार आहे? यासाठी त्यांनी उपाय सांगितलाय. तीर्थयात्रा कराव्या, त्याच्यावर श्रद्धा असावी, महापुरुषांची सेवा घडावी, भगवत कथानुवादाने वासुदेवाच्या ठिकाणी रुची निर्माण झाली पाहिजे. वासुदेवाच्या ठिकाणी
आनंद वाटला पाहिजे, रुची निर्माण झाली. रुची आणि आवड याच्यामध्ये फरक असतो. आपण एका अर्थाने शब्द वापरतो. रुची आणि आवड याच्यात फरक असतो. आवड कधी येते? आवड कधी असते? काही गोष्टी तुम्हाला, आता थोडा अवघड शब्द होतो, मारून मुटकूनच कराव्या लागतात, तर त्याचे ते आवड निर्माण होते. लहान मुलाला शाळेत पाठवायचं आहे, तो जातं का खुशीने? कोणी मूल, कुठलंही मूल असो, रडारड, आरडा ओरडा आईचा त्याचा सगळ्यांचा चालू असतो का नाही? ऐकतो, आपणही तेच केलं, पण ते आपल्याला स्मरण नाही. आता पुढलं दृष्टीच आहे, त्याला काय करायचं? आवड. पण हे 2-4 दिवस, आणि आईनी ते बघून ती घट्ट हृदय करून त्याला लांब थांबते की नाही, किंवा निघून येते, सुटायच्या वेळेला शाळा घेऊन येते. पण 4 दिवस गेल्यानंतर तोच मूल काय म्हणतं? आई लवकर चल, मला शाळेत जायचंय, तू सोड. आई लवकर चल, अरे का रे बाबा? माझे मित्र वाट पाहतात. आवड शाळेची, मित्रांच्या ओढीने बाहेर जात, ही आवड आहे. पण रुची काय असते? पूर्वजन्मात असलेलं प्रेम जेव्हा प्रगट व्हायला लागतं, तेव्हा त्याची रुची होते. ती रुची हा अगदी ना भगवत नामात गुंतलेला आहे. परवाच एक काहीतरी आलं होतं, 3 वर्ष 7 आणि 8 10-12 वर्षाच्या मुलाचे ज्ञानेश्वरी पाठ आहे. 9000 ओव्या, 9-10 वर्षाच्या मुलाचा पाठ. ही कशातनं आलं ते? रुची. अशिक्षित आहेत आई वडील, वारकरी आहेत, अशिक्षित आहेत, खेडेगावातले. पण त्यांचा इंटरव्ह्यू आला होता, त्याच्यात त्यांनी सांगितलं, मला काही कळत नाही, पण हे मला दिवस असताना यांनी ज्ञानेश्वरी वाचायची आणि मी ऐकायचे. हा संस्कार हा असतो. गर्भसंस्कारांचे धडे घेऊन आणि पैसे भरून होत नाही. हा संस्कार प्रत्यक्ष, हा संस्कार. वडील जिथे आहे तिथे घेऊन जात असत. ती गोडी लागल्यावर रुचीची प्रगट झाली. फरक लक्षात यावा म्हणून सांगतो. पहिल्या काळात आम्ही जायचो भागवताची कथा ऐकायला, महाराजांच्याकडे 12 वर्ष ऐकलेलं. कॉलेजमधनं असं दुपारच्या वेळेला झालं की निघायचं, जायचं. संध्याकाळी आलं की हट्टीपणा मुलांचे असं आहे ना, सगळ्यात आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची लक्षात घ्यावी, मुलांनी लहान असताना आई वडिलांनाच त्रास द्यायचा, नाही तर कोणाला द्यायचा? आई वडिलांना त्रास वाटणार, त्रास काय तो धरायचा? त्या लहान मुलांच्या लीला असतात ना, कौतुक ते पाहे, हे करता आलं पाहिजे ते सुद्धा. मग मी त्या मुला सर्वेशला घेऊन जायचो गणपती बघायला, जवळचे. गणपतीच्या दिवसात भागवत कथा असायच्या, मग संध्याकाळी जायचं. कन्या शाळेच्या समोरच्या रस्त्यावरती एक वर्ष एक सीन असा होता, गंधर्व उद्धारांचा, नल कुबेर मणी कुबेरांचा. बघितलं. बर, त्या काळामध्ये यांचा 2 वेळा भागवत कथा ऐकून झाली होती वासुदेव निवासमध्ये, कवीश्वरांच्या इथे, सर्वेशच्या वेळेला. आणि त्यावेळेस तिथे पाहिलं, हा ओरडला इतका, अहो बाबा लक्ष कुठे, ते बघा तो भगवंत आमचा तिथे त्याचा उद्धार करतोय.
3 वर्षाचा होता. सगळे बघायला लागले. अरे मोठ्यांदा काय देवाचं कौतुक आहे, मी मोठ्यांदाच बोलणार. महादेवाने गंधर्वाचा उद्धार केला, गंधर्वाचा उद्धार केला. हे येत नाही असं नाही, येतं आणि त्याचं फळ आहे ते सगळं. पण आपल्याला निष्ठेने बघावं लागतं, सांगावं लागतं. आणि मग त्या ठिकाणी दिसून येतं, म्हणून त्यांनी सांगितलंय तीर्थयात्रा करायच्या आहेत, महापुरुषांची सेवा करायची आहे, रुची निर्माण होते. भक्तवत्सल्य भगवंताचं निरंतर प्रगट होतं. श्रवण आहे, कीर्तन आहे, ध्यान आहे, पूजन हे केलं पाहिजे. भगवंताचा लीलानुवाद, पराक्रम, श्रवण आणि कीर्तन ऐकणाऱ्यास व सांगणाऱ्याच्या हृदयामध्ये ईश्वर स्थिरावतो. अशुभ वासना, अशुद्धी नष्ट होऊन जाते. तिसरी गोष्ट सांगतायत, भगवत भक्तांची आणि भागवत शास्त्राच्या सेवनाने भगवंताच्या ठाई अचल श्रद्धा निर्माण होते, भक्ती उत्पन्न होते, रजोतमो गुण कमी होतात, काम क्रोधादी विकार नष्ट होतात आणि सत्व गुण स्थिरावतो, अंतःकरण निर्मल बनत जातं. चित्त स्थिर झाल्यावर ज्ञान वैराग्य युक्त भक्तीने हृदयात परमेश्वराचा अनुभव येऊ लागतो. पाहण्याचा दृष्टिकोन लागतो. ही जी असते ना भगवत कृपा किंवा भगवंताचं हे त्याचं स्वरूप आहे ते. आता तुम्हाला कोणाला कालचं गोष्ट लक्षात आली नाही, पण त्या सुंदरनी सांगितलं, लांबच बसल्या पण त्याला काय दिसलं? देवाची पुष्पवृष्टी होते किंवा तुळशी पत्र पडते. ही कशाने येते? तर अंतःकरण जसजसं निर्मळ होत जातं तसतसं पुढे प्रगट होत झालेलं समजू शकतं, नाही तर समजत नाही आम्हाला. आणि दुसरा भाग, यात काय त्याच्यात विशेष आहे? हे तुम्ही म्हणाल, पण सूक्ष्मातली गोष्ट कळणं आणि ती पाहायला मिळणं, याचा आनंद ज्याला आहे त्यालाच आहे. तो सांगणार नुसतं नाही, नुसतं नाही. आणि इथे तो शोधत राहिला, मला कळलंच नाही काय शोधतोय का. तुलसी पत्र मैंने देखा है, कहा किधर है मालूम नहीं. बाद हम वहां गए तो वहां बोल दिया ऐसा करो, आपके उपरण्यात किंवा धोत्रात अडकलं असेल बघा. आणि खरंच रात्रीच्या वेळेला मग धोतर हे केलं तेव्हा खरंच तुळशी पत्र मिळालं आम्हाला. पडलेलं धोत्रात किंवा ह्या उपरण्यात अडकलं कुठेतरी. नाही हो, हे का सांग, अर्थ समजावा. मला घटनेचा नाही बोलायचं आहे, मी घटनेबद्दल नाही सांगत आहे. मी घटनेचं अंतःकरणाचा विचार आपल्याला सगळ्याला लक्षात यावा म्हणून बोलतोय मी, की काय होतं. आणि आत्ताचं ताजं उदाहरण म्हणून लगेच लक्षात येणं, स्थिर व्हावं म्हणून अंतःकरणात या भगवंताच्या विषयीच्या गोष्टी स्थिर व्हाव्यात, हा उद्देश आहे माझा सांगण्याचा. मी किंवा भगवंत किंवा काही गोष्ट म्हणून सांगायची नाही आहे. तर तिथे व्यास महर्षी तेच सांगतायत. आणि म्हणून चित्त शांत झाल्यावर ज्ञान वैराग्ययुक्त भक्तीने हृदयात परमेश्वराचा अनुभव येऊ लागतो. आपल्या वर्णानुसार, धर्मानुसार, वर्णाश्रमानुसार, धर्मानुसार आपण आचरण करावं. भगवंताला ते प्रिय आहे. भगवत भक्तांचा संग ठेवावा, अशुभ वासना नष्ट होतात, आसक्ती कमी होते, मनाला शांतता लाभते, आनंदामुळे संशयाची निवृत्ती होत असते.
आणि भगवंताचं अपरोक्ष ज्ञान होतं. त्याच्यामधून भगवंताचं अपरोक्ष ज्ञान. हा जो एक भाग असतो तो अत्यंत महत्वाचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. साध्याही विषयात आसे आशय मोठा, हे जसं कवितांबद्दल म्हटलं जातं, गोष्ट 4 शब्दांचीच असू शकेल, पण त्याचा आशय फार गहन असू शकतो. तशा या घटनाही गहन असतात, पण अर्थ समजला पाहिजे आणि ते समजण्यासाठी आमची अंतःकरण शुद्धी होणं आवश्यक आहे. मनशुद्धी आहे, चित्तशुद्धी आहे. आणि ते होत असतं. म्हणून हे कसं आहे याचं हे स्वरूप आहे. परमेश्वराचा साक्षात्कार झाला किंवा समजलं तर जीवाच्या ठिकाणी अहंकार रूपी ग्रंथी सुटून जातात आणि संशय नष्ट होतात. सवित्र संचित कर्माचा क्षय होतो. हेही त्या ठिकाणी घडू लागतं. आणि म्हणून आम्हाला अनुभव कसा येतो, येऊ शकतो का? बघा, आपल्या मनात एखादा प्रश्न आध्यात्मिक एवढाच चिंतनाचा आध्यात्मिक असतो, त्याचं उत्तर आपल्याला वक्त्याकडून सहज मिळून जातं, विचारायची गरज वाटत नाही. असं कधी घडतं का? मग घडतं कशामुळे? हे जो भाग सांगतायत त्याचा हा परिपाक आहे. आणि म्हणून वासुदेव, दुसरी गोष्ट ज्ञान कसं होतं तर वासुदेवाच्या चरणी दृढ भक्ती होत असते. मग वासुदेव कोण आहे? वासु शब्दाचा अर्थ आहे की त्या ठिकाणी निवास असणं. वासु, 2 शब्द आहेत, वासु आणि देव. वासु म्हणजे काय आहे तर ही शक्ती, हा परमात्मा सर्व प्राण्यांच्या शरीरात, सर्व चराचरात, चेतन चेनात तो भरून आहे, तो वासु आहे. आणि देव म्हणजे प्रकाशित करणे. देव शब्दाचा अर्थ आपण जो समजतो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. प्रकाशित करणे. दिव्यती प्रकाशती इति देवः. जो त्या परमात्म्याला प्रकाशित करतो तो देव. जो त्या परमात्म्याला प्रकाशित करतो तो देव असतो. आणि त्या देवाचं चिंतन हे आहे, हे त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून आकृती, विकृती, प्रकृती, संस्कृती याच्यामध्ये एक रस असतं, तो देव असतो. आणि जो हृदयात वसलेला आहे त्याला तो प्रगट करतो, तो वासुदेव आहे. असा 2 शब्दांचा संगम यामध्ये समाविष्ट आहे. मग ऋषींनी सांगितलं, परमेश्वराचे अवतार सांगितले. देवानी सगळीकडे 14 भुवन निर्माण केली, 7 वरती 7 खाली. 7 वरती उत्पन्न केली, ती कशी होती? स्वहा महा जनः तपः सत्यम. हे महर लोक आहेत, 7 लोक आहेत. अधर्व लोक आहेत. सुतल, शीतल, तलातल, महातल, पाताल, हे 6-7 लोक आहेत. आणि त्यामुळे असं हे 14 भुवनांचं हे विश्व आहे. आणि त्या विश्वामध्ये परमात्मा वेळोवेळी अवतार घेतो. आणि म्हणून त्यांनी ह्याला स्वरूप सांगितलेलं आहे. ब्रह्मदेव नावाचा एक आकृती निर्माण केली परमात्म्याने सर्वप्रथम. का होतं ते? तर सगळीकडे जल झालेलं होतं. परमेश्वराच्या नाभी कमळातनं तिथे प्रत्यक्ष कमळ प्रगट झालं. ब्रह्मदेवांची उत्पत्ती झालेली आहे.
ब्रह्मदेवांना समजे ना, तर आपण काय करायचे, उत्पत्ती आपली कुठून झाली, कशी झाली, काही पत्ता नाही. चिंतन करत बसल्या. त्यांना आवाज आला, ओम तपहा, तुम्ही तप करा. तपाला प्रारंभाच्या काळात महत्व होतं. त्यांनी तपसाधना केली. आता प्रश्न काय करतात, करणारे काय करतात, प्रश्न काहीच नव्हतं तर तिथून कसं आला आवाज, तो आवाज कसा समजेल, वगैरे वगैरे. असं तिथे समजायचं कारण नाही, त्याचे उत्तर देऊन टाकलेलं. पाणी होतं, पाण्यात कमळ उमटलं, याच्यावर विश्वास आहे का नाही, आहे. मग उमटलं तर ते पाणी जेव्हा घेऊन कमळ वर येतं तेव्हा पाण्यासह येतं. आता पाण्यासह येत असल्यामुळे ते पाणी टिपकत राहतं. त्या टिपकण्याच्या काय होतं, आवाज कसा येतो, टिप 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 टिप, आपण असं म्हणतो, म्हणा तसं बराच वेळ. काय होतं, तपावरती येतो. राम जसं होतं, मग त्याचा मरा शब्द तयार होतो आणि मरातच राम असतो, तसंही ते तपा 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 तपा, टेप 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 टेप. आता गळलेल्या पाण्याचा आवाज बघा ना काय येतो, ते तप तपच येतो. मग ते तप आहे, हे त्यांनी केलं, परब्रह्माला प्राप्त करून घेतलं. त्याच्या सत्व सद्धांशातनं त्यांनी सगळं हे स्वरूप समजून घेतलेलं आहे. ओम तपहा, ओम तपहा, ओम तपहा. आणि त्याच्यामधून सनकादिक कुमार निर्माण झाले, ब्रह्मचारी राहिले. यज्ञादी पृथ्वी, यज्ञाधिपती देवानी पृथ्वी प्रगट केली. यज्ञाधिपती परमात्म्याने पृथ्वी धारण केली. रसातलाला तिला नेलं होतं, तेव्हा वराह अवतार झालेला आहे. नारद झाले, नरनारायण झाले, कपिल झाले, हे दत्तात्रय आहेत. दत्तात्रय हे वेगळे दत्तात्रय. यज्ञ आहेत, वृषभदेव आहे, पृथू आहे, मत्स्य, कुर्म, वराह, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, राम आणि कृष्ण, बुद्ध आणि कल्की पुढे होणारा अवतारे हंस आणि हयग्रीव आहे. हे सगळे अवतार त्या ठिकाणी आहेत, झालेले सांगितले. परमेश्वराचं व्यक्त रूप हे माईक आहे, कारण परमात्मा स्वतःपासून काहीही करू शकत नाही, म्हणून हा माईक आहे. ही माईकता जी आहे ती महाशक्ती आहे, ही महाशक्ती आहे सगळी. आपण इथे आलेलो, इथलं महत्व समजलं पाहिजे द्वारकेचं. ही महाशक्ती इथे विराजमान आहे. तेव्हा परत दर्शन घेतलं तर बाहेरनच पहिल्यांदा त्या महाशक्तीचं दर्शन घ्या. कळसावरती 5व्या मजल्यावर साक्षात महाशक्ती विराजमान आहे. तिथे महाशक्ती विराजमान आहे. तिने हे सगळं द्वारका नगरी आहे ही पेललेली आहे, म्हणून समुद्राने त्याला तिथे कवेत घेतलेलं नाही, म्हणून त्याचं तेवढं निवासस्थान राहिलेलं आहे. आपण भगवंताच्या निवासस्थानात जात असतो, म्हणून तिथले पत्थर बघा कसे आहेत, वेगळे आहेत का नाही, दिसतात असे कुठे. भागवत सांगताय दशमस्कंधात स्फटिकाचे महाल होते सगळे.
म्हणजे काय वैभव असेल. समुद्राकडे जेव्हा समुद्राने घेतलंय हे सगळं, त्यावेळेला तिथे त्याने त्या महाशक्तीने सगळ्याला प्रतिरोध करून धारण करून ठेवलेलं आहे. ही भूमिका का जायचं असतं त्या क्षेत्रात, का क्षेत्रात अनुभव घ्यायचा असतो हे बघायचंय आपल्याला. असो, अशा प्रकाराने परमेश्वराचं हे माईक व्यक्तरूप आहे. अज्ञानाने हे परमेश्वराचं समजतात, पण परमेश्वर हा त्रिकालाबाधित आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकारी आहे, देह असून देहाहून निराळा आहे, दृश्य आहे, त्रिगुणात्मक आहे, आत्म्यात सूक्ष्म आणि असत म्हणजे स्थूल अशी दोन्हीही रूप आत्मज्ञानाने नाहीस होत. ब्रह्मविषयिक ज्ञान प्राप्त होते तेव्हा जीव श्रेष्ठत्वाला पोचतो. त्या जीवात्मा सर्वत्र पूज्य ठरतो. आणि म्हणून जीवाचं आणि शिवाचं स्वरूप त्यांनी आपल्याला सांगितलं सगळं कसं आहे ते, की हा जीवाचं स्वरूप माईक आहे. थोडक्यात एकच गोष्ट सांगतो, म्हणजे ह्याचा सगळ्याचा शब्द ते नाही आहेत तिथे, पण त्या सगळ्याचा सार आपल्या पुढे सांगतो. जीवात्मा शिवात्म्याचा फरक सांगितला. आत्मा हा ब्रह्मरूपच आहे. मग जीवात्मा कोण आहे? जीवाच्या ठिकाणी ज्या इच्छा, आकांक्षा, वासना, विकार हे जे सगळं झालेलं असतं त्याचा एक कोश असतो, वलय असतं. ज्याप्रमाणे उदाहरण त्याला सूर्यप्रकाश झाला, उगवला, आणि जर आकाश ढग आलेले असतील तर ते प्रकाश आपल्याला पूर्णपणे येत, त्याची प्रभा येत असते, किरण येत नसतात. आपण म्हणतो काय मग उदय झालाय पण सूर्यदर्शन नाही, म्हणजे काय? ती प्रभा आपल्यापर्यंत येते पण दर्शन होत नाही. तीच अवस्था जीवाचे जीव आहे. जीव हा त्या आत्म्याभोवती असा पसरू नये, कोश धरू नये, म्हणून आम्हाला त्याचं दर्शन होते. तो जीवकोश गेला पाहिजे. प्रारंभाला व्यासमहर्षी तुम्हाला तिथून संसारातून बाहेर काढायचा प्रयत्न करतात. अडकू नका त्याच्यात. हे स्वरूप त्यांनी सांगितलं, तो निर्विकारी आहे, तो देहाहून वेगळा आहे, दृश्य सगळं त्रिगुणात्मिक आहे, म्हणून आत्म्यात सूक्ष्मताई आहे आणि असतपण पण आहे. असतपण म्हणजे जीवरूपाने. आणि यासाठी जीवाला श्रेष्ठत्व येण्यासाठी आपल्याला याचं चिंतन करायला हवंय. यासाठी काय करायचंय? तर सदाचारी राहायचंय, सद्वर्तन करायचं आहे, भगवत चरणांच्या कमल भुंग्याप्रमाणे आस्वाद घ्यायचा आहे, तेव्हा त्या जीवाला मोक्ष मिळत असतो. धर्म, अर्थ, काम ही मोक्षाची साधनं आहेत. पण मनाच्या सरोवरामध्ये रममाण झालेले जीवात्मे नारायणाच्या भक्तीने कर्म निवृत्त होतं आणि ज्ञानी पण होतं. पण सकाम आणि निष्काम ही दोन्ही फळं अर्पण करावी लागतात, कारण सकाम आणि पुण्यकर्म सुद्धा भोगायला जीवाला परत परत यावं लागतं. म्हणून आपल्याकडे सारखं आहे इदन्न मम, करायचंय पण ते माझं काहीही नाही, हे तुझं आहे, तुझं तू पाहून घे. ही ती भूमिका आहे तिथे. आणि म्हणून हे चरित्र कसं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. ब्रह्मज्ञानाने ओतप्रत आहे, भक्तीने ओथंबलेला आहे. भागवताची रचना झाली, व्यासांनी सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणाकरता सगळं सांगितलंय.
वेद, इतिहास यांच्याकडून हे महापुराण झालेलं आहे. राजाला शुकाचार्य सांगतात, श्रीकृष्ण भगवान वैकुंठाला गेल्यानंतर सर्वत्र अज्ञान आणि अंधकार झालेला असतो, त्यावेळेला भागवत सूर्याचा उदय झालेला आहे. अशा प्रकाराने त्यांनी ते सांगितलं. कितीपर्यंत घ्यायचंय बाबांना? 11:30 होऊन गेले. हो. खाली प्रसाद लवकर येण्याचं पण लवकर बोललो नाही. 11:30 प्रसाद येणार आहे खाली. 11:30 बोललो भागवताची उत्पत्ती, भागवताची उत्पत्ती बघायची. ह्या झाल्यानंतर रचना केली त्यांनी. व्यासाचे बसले असताना त्यांनी नारदांनी सांगितलं, असे का तुम्ही आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांना, तुम्ही आता असं चरित्र लिहा म्हणून. भगवंताचा लीलावेश धारण करून अवतार कथा सांगितलेल्या आहेत. मग पुढे परत सांगतायत ते शुकदेवांचा अधिकार काय. शुकदेव महाराज असेच एकदा निघालेले असताना व्यास महर्षी मागे निघाले. तो वाटेमध्ये एका सरोवरात देवांगना स्नान करताना त्यांना दिसल्या. 16 वर्षाचं वय आहे शुकदेवांचं, गोरे पान आहे. आणि त्यांचं त्या ठिकाणचं शरीर सौष्ठव पाहिलं तर अतिशय उत्तम आहे. असे हे शुकाचार्य दिगंबर अवस्थेमध्ये चाललेले होते. बोलत आहेत, शुकदेवा थांबा थांबा थांबा. नाही, त्यांना हे दृश्य दिसलं, सरोवरात महिला आहेत, हा घेतलाय. त्याच्या मागोमाग व्यास गेले, त्या सगळ्या लाजल्या. हे काय झालं म्हणाले, असं काय? पुढे गेले आणि त्यांना आश्चर्य वाटलं. हा मुलगा माझा गेला तर यांना लज्जा वाटली नाही, पण माझ्यासारखा वयोवृद्ध तपस्वी चाललाय, त्याला बघून या असं लाजतायत, म्हणजे काय प्रकार आहे? ते झाडाच्या पाठीमागे उभे राहिले आणि विचारलं, देवांगनांनो नमस्कार, आपल्याला अहो तुम्ही मला या ठिकाणी बघितल्यावरती तुम्ही अशा लज्जित झाल्यात, ठीक आहे, पण मला एवढा मुलगा गेला, हितून तरणा ताठा सुंदर, आणि त्यालाकडे बघून तुम्ही लाजला नाही. तेव्हा त्या देवांगनाने उत्तर दिलं, हाच तर मोठा फरक आहे. त्यांनी आमच्याकडे पाहिलंय नाही, आम्ही त्याला पाहिलं, पण त्याचं आमच्याकडे लक्षच नव्हतं. पण तुम्ही वयोवृद्ध असून तुम्ही आमच्याकडे पाहताय ना, आम्हाला प्रश्न विचारतात, हाच मोठा फरक आहे. कारण दृष्टी आहे. हे बघा, पाहणं वेगळं आणि दृष्टी वेगळी असते. पाहणं वेगळं, समोर काय नुसतं दिसतंय, पण त्यात काय आहे, ते कसं आहे, ही पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. आणि मग आम्ही त्याला काहीतरी शब्द वापरतो ना, क्लिक झालं बर का आम्हाला. ते पाहिलं आणि क्लिक झालं म्हणजे काय, उत्तर देता येतं का नाही, पण शब्दप्रयोग वापरतो ना, तीच दृष्टी आहे. आणि असं म्हणतात, महिलांच्याच नजरेला पुरुष कुठल्या दृष्टीने पाहतो हे म्हणे समजतं. हे आम्हाला काही कधी कळलेलं नाही. त्यांना कसं, त्यांना ती दृष्टी आहे, त्या सगळंच पाहत असतात, सगळ्यांना पाहत असतात, पण एखादा कोण कसा आहे हे पाहण्याची दृष्टी, वेगळं करण्याची दृष्टी ही त्यांच्याच जवळ आहे.
आणि ती दृष्टीचा फरक त्या देवांगनांनी सांगितला. लज्जित झाले, निघून गेलेले आहेत. म्हणून त्या शुकाचार्य महाराजांना, शुकदेवांना भागवत कथा प्रथम त्यांनी नारदांनी व्यासांनी सांगितलेली आहे. त्याची परंपरा सांगतायत. 2 परंपरा आहेत. श्री नारायणांनी, नारायण विष्णूंनी ब्रह्मदेवांना प्रथम कथा सांगितली. ब्रह्मदेवांनी नारदांना, नारदांनी व्यासांना, व्यासांनी शुकदेवांना, शुकदेवांनी राजा परीक्षिताला, आणि भाद्रपद नवमी ते पौर्णिमा ह्या काळामध्ये भागवत कथा सांगितली. तिचा प्रघात हा पृष्ठपदी सप्ताह म्हणून प्रघात पंचांगामध्ये आपल्या आलेला आहे. त्यामुळे तेव्हापासून जे वैष्णव आहेत, जे भागवतकार आहेत, त्यांनी कोणत्याही स्थितीमध्ये हे चिंतन केलं गेलं पाहिजे त्या काळात तरी असो. आणि दुसरी गोष्ट झाली, नारायणाने ब्रह्मदेवांना हे भागवत सांगत असताना शेषाने ऐकलं. म्हणून शेषानी सनत कुमारांना सांगितलं, त्यांनी सांख्यायनांना सांगितलं, त्यांनी पराशर्यांना सांगितलं, त्यांनी बृहस्पतीला सांगितलं, बृहस्पतींनी मैत्रेयांना, मैत्रेयांनी विदुरजींना, अशी एक परंपरा सुरू झाली. अशा दोन्ही परंपरेतनं भागवत धर्म संप्रदाय हा त्या ठिकाणी आपला हे होतोय, समृद्ध होत गेलेला आहे. अशा प्रकाराने सांगितलं. आणि म्हणून भागवत कीर्तनाचं महत्व सांगणारा ग्रंथ आहे. भगवंताचा गुणानुवाद ऐकणं हीच आत्म्याची खरी शांती आहे. त्याच्यातनं शांतता ही जीवाला आत्म वाटली पाहिजे. असं सगळं सांगत असताना शौनक आणि सूत महर्षी, तिथे नारद महर्षी आले. ऋषी मंडळींना आनंद वाटला. बघितलं त्यांनी. व्यास म्हणाले, तिथे नारद म्हणतायत, व्यासांना सगळे म्हणाले, आपण तर ब्रह्मपुत्र आहात, सूर्यासारखा सर्वत्र आपला संचार आहे. मग भगवत प्राप्तीची साधनं कोणती आहेत? संत संगतीविषयी हरिकथाचं फळ काय मिळतं? पूर्वकल्पामध्ये वेदार्थ जाणणाऱ्या ऋषींचा मग म्हणाले, इतरांचं सांगण्यापेक्षा मी माझंच चरित्र तुम्हाला सांगतो. सत्संगतीचं महत्व सांगतायत बर का. सत्संगतीमध्ये महत्व सांगताना ते म्हणाले, मी वेदार्थ जाणणाऱ्या ऋषींचा दासीपुत्र होतो. चातुर्मासात मी लहान होतो, माझे वडील गेले, आई दासीचं काम करू लागली. एका ऋषींकडे ती काम करते, पण तिच्या बरोबर मीही जात असे लहान होतो म्हणून. मग मलाही तिथे येणारे साधू महात्मे ऋषी मंडळी यांचं दर्शन व्हायचं. लोकांनी मला विचारावं. आणि आईचे कष्ट बघून मला आईच्या बरोबरच मी राहायचो. लहान मुलांप्रमाणे माझा स्वभाव चंचल नव्हता. मी सर्वत्र खेळायचो, आईला कामात मदतही करायचो. असं हे प्रत्यक्ष काही कर्म करण्यापेक्षा भगवंताला सगळं समर्पण करण्यामध्ये फार मोठं कर्म असतं. नैष्कर्म्य सिद्धी असते, ते आत्मज्ञान असतं. यासाठी भगवंताचं
भक्तीसह सगळं करावं, अकल्याण रूपी कर्माचा त्याग केला पाहिजे, सगळं भगवंताला समर्पण करायचं आहे, निर्हेतुक भक्ती करता आली पाहिजे. बालपणापासूनच मला सत्संगाची ओढ लागली. मीही त्या ऋषींची मला जमेल तशी सेवा करायचो. म्हणजे करता करता काय झालं, ते ऋषी मला म्हणाले, चल आमच्या बरोबर उत्तरेकडे, आम्ही तुला तिथे हे करतो, सांभाळतो, घेऊन जातो, चल. नाही म्हणा, आई आहे माझी, मी गेलो नाही. पण दुर्दैव माझ्या पुढे आढळलं. आई एक दिवस संध्याकाळी त्या ठिकाणी दूध काढायला गेलेली होती गोठ्यात, तेव्हा सर्पदंश झाला आणि ती गेली. आता म्हणे मी विचार करू लागलो, नारद सांगतात शौनकांना वगैरे, मी विचार करू लागलो की आता आपण काय ह्याच्यामध्ये बघायचं, कसं बघायचं. आता आपलं पाश संपलाय, आता पाश संपलाय तर आपण आता इथून जाऊया, साधना करू, आतापर्यंत जे काही ऐकलं त्याप्रमाणे. म्हणून तो निघाला, उत्तरेकडे गेला आणि उत्तरेकडे जाऊन तो त्या ठिकाणी साधना करू लागलेला आहे. असं आहे, समूळ पापनाश झाला पाहिजे असं यावरून दिसतं. ईश्वर भक्तीने, ईश्वर प्रेमाने काम वासनांचा त्याग होतो, परंतु भगवत दर्शनाची गोडीही लागते. तो हळूहळू संपूर्ण कामवासनांचाही त्याग करत असतो, ईश्वराठाई रममाण होतो, झालो होतो. असा भ्रमण करत करत मला देह पतनाची मी वाट पाहत होतो. 1000 वर्षाचा काळ गेला. मग त्या ठिकाणी त्या प्रलय कालात मलाही समाविष्ट व्हायला जातं. कल्पांताच्या वेळेला त्या ठिकाणी मला ब्रह्मदेवानी नंतर मात्र त्या ठिकाणी आम्हाला ब्रह्मदेवानी जागृत केलेलं आहे. माझी ब्रह्मदेवांच्या मांडीपासून उत्पत्ती झाली. त्रैलोक्यभय हातामध्ये वीणा घेऊन भ्रमण मी करत असतो. कुठेही प्रतिबंध नाही मला या ठिकाणी. हरी सेवा चरित्र हे करावं, ऐकावं, हीच उत्तम नौका. अनुमान यावरून निघू शकतं. नारद कसे आहेत, अहो धर्म देवर्षी धन्योहम यत कीर्तिम सारंग धन्वा गायंतमाद्य तन्मा रसयाप्तुरम जगत. नारद धन्य आहेत जे वीणा बाजवतात, भगवत गुणानुवाद करतात आणि सर्वत्र आनंद पसरवतात, सृष्टीत भ्रमण करत असतात. हा त्यांचं स्वरूप आहे. भगवत भक्तीने मनाला शांतता वाटली पाहिजे. विषय वासनांच्या इच्छेने जे प्राणी राहतात त्यांना त्या ठिकाणी दुःख भोगावं लागतं. भगवत चरित्र गुणानुवर्धक एक नौका आहे आणि म्हणूनच त्याचं स्फुरण, त्याची स्फूर्ती प्राप्त झाली पाहिजे हे लक्षात घ्यायचं. देवानी माझ्यावरती हा एक प्रकारचा आईचा अनुग्रहच झाला, लवकर गेली म्हणून मला इकडे येता तरी आलं. आणि म्हणून तो आता तिथे
चिंतन करत बसलेला आहे. एक दिवस त्याला त्या ठिकाणी रोज त्रिकाल स्नान करावं, भगवंताचं ध्यान करावं, मनामध्ये राहिलेलं आहे. आणि एका सरोवराच्या ठिकाणी ह्याची उपासना चाललेली आहे. आणि चालली असताना एक दिवस त्याला त्या ठिकाणी परमात्मा श्रीहरींचं दर्शन झालं. पण लगेच अदृश्य झालं. त्या अस्वस्थ झाला. असं का झालं? कशामुळे झालं? तेव्हा आकाशवाणी झाली, बाबा तू ठीक आहे, तुझी साधना म्हणजे परमात्मा कशी गडबड करत असतो, गुंतवून ठेवतो बघा आपल्याला सुद्धा, सगळ्यांनाच गुंतवून ठेवतो तो सुद्धा. त्यांनी सांगितलं, नारदा तू साधना करतोय ना, तुला मी अल्पचुणूक माझी दाखवली फक्त. ही मी तुला अल्पचुणूक दाखवली माझ्या अस्तित्वाची, की असंच तू पुढे साधना करत राह. किती काळ? कल्पांतापर्यंत असं जर केलंस तर पुढच्या कल्पामध्ये मी माझ्या ब्रह्मदेवांचं सांगणं, माझ्या मांडीतून माझ्याकडून तुझी उत्पत्ती करेन. विचार करा, किती काळ वाट बघायची? एक कल्प. आणि इतकं केल्यानंतर माझी तुमची भेट होणार. तेव्हा आपल्यालाही विचार ठेवायचा आहे तो डोक्यामध्ये, की कसं होऊ शकतं. आणि म्हणून अशी भक्ती प्राप्त झाली पाहिजे. आणि याच्यावरून नारदांनी चरित्र आपलं सांगितलं, की सत्संगतीचं महत्व कसं आहे. 3 गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. एक आहे सत्संग, भगवत प्राप्तीचा उत्साह. दुसरा विषय आणि तिसरा भगवंतावरती विश्वास हवा आहे. नारदांचे 3 जन्म आहेत. ते गंधर्व होते, शाप प्राप्त झाला, दासीपुत्र झाले, तिथे देह सुटला, साधना करून ब्रह्मपुत्र झाले, तिसऱ्या पावतळीवरती झालं. हे सत्संगत आहे. तो महिमा कसा आहे? सत्संगतीचा फलश्रुती ही पिढ्यानपिढ्या दुसऱ्या जन्मात सुद्धा आपल्याला येते, उपयोगी पडते. म्हणून त्याच्यात राहायचंय सतत. सत्संगती म्हणजे बसायचं आणि 4 शब्दांची बडबड ऐकायची आणि करायची म्हणजे सत्संग नव्हे. आणि म्हणून त्याला एक खूण सांगून ठेवतो, सांगितलेली आहेच आहे. त्याचं स्मरण फक्त, की ज्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर जीवाला खरोखर शांत वाटतं, त्याचं नाव सत्संग आहे. पैशानी येत नाही, खाण्यापिण्यानी येत नाही, नुसत्या गप्पा मारून होत नाही, जाहिराती लावून सत्संग होत नाही. हे त्याची रूप आहेत सगळे. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं. म्हणून त्या ठिकाणी त्याला 3 वेळेला हा बोलावं लागला. म्हणून भागवताचा वक्ता एक नारद आहेत, व्यास श्रोता होते. आणि पुढे तर ही कथा ही पुढे सांगितली गेली. अशा प्रकारचं चरित्र त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. असं पाहिल्यानंतर लक्षात येईल आपल्याला, मग पुढे सूत महर्षी सांगतायत, या ठिकाणी महायुद्धाचा प्रसंग झाला म्हणाले. आणि या महायुद्धाच्या प्रसंगामध्ये अनेक लोक मरण पावले. त्याच्यामध्ये परमात्मा श्रीहरीचा इथे एक गोष्ट घडली. युद्ध झाल्यावर निघाले, तो सुभद्रा धावत आलेली आहे. ती सांगते, हे देवा, आता फक्त पांडवांचा अंश माझ्या उदरामध्ये वाढतोय, एकच अंश राहिला. तेव्हा तुम्ही त्या गर्भाचं तरी रक्षण करा.
हे ऐकल्यावरती भगवंतांनी पाहिलं की कोणीतरी ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे पांडवांचा निर्वंश व्हावा म्हणून, त्याचा दाव तिला होतोय. लगेच त्यांनी गर्भामध्ये प्रवेश केला, अंगुष्ठ मात्र एक रूप घेऊन, आणि त्या जीवाचं रक्षण केलेलं आहे. देवही त्या ठिकाणी मग म्हणाले, आम्ही आता निघणार आहोत, तर कुंती माता येते, त्याची स्तुती करते. मग राजा परीक्षित सुत महर्षी म्हणाले, नक्की काय घडलं त्यावेळेला? तर ज्या वेळेला युद्ध झालं सगळं, पण अश्वत्थामा मात्र चिडलेला होता, आणि त्या चिडलेल्या अवस्थेमध्ये पांडव झोपलेत असं समजून द्रौपदीची 5 मुलं त्या ठिकाणी झोपलेली होती, त्यांचा वध त्यांनी केला. मग त्याला सकाळी कळती मुलं होती. दुर्योधनाला सांगायला गेला. दुर्योधनाला राग आला त्याचा, का तू हे केलंस? मुलांना कसं मारलंस? धन्याची मर्जी सांभाळायची म्हणून केलेलं कृत्य. मग त्यालाही त्याचा राग आलेला होता, वाईट वाटलं होतं. परंतु होऊन गेलेली गोष्ट. आता द्रौपदी या ठिकाणी ही झाली आहे, अस्वस्थ झाली आहे, आणि ती म्हणते त्या ठिकाणी, अरे बाबा, कोणी हे करा म्हणाले तुम्ही, त्याला धरा, त्याला मारा, ज्या कोणी हे माझ्या मुलांना मारलंय त्यांना मारा म्हणते एका बाजूला. अर्जुन आणि श्रीकृष्ण शोधायला गेलेले, कुठे आहे म्हणून, कोणी केलं. मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी या ठिकाणी एक अस्त्र सोडलेलं आहे, आणि त्या अस्त्रामुळे, ब्रह्मास्त्र सोडल्यामुळे हा आलेला आहे. देवाने त्याला संरक्षित केलं आणि त्याला पकडलंय आणि तिच्या समोर आणून उभं केलं. का केलं असं उभं? तर हा गुरुपुत्र आहे, आता कळलाय. आधी आवेशाने गेला, त्याला मारणार मी, आणणार, आणि पाहिल्यावरती गुरुपुत्र, गुरुपुत्राला कसं मारायचं? द्रोणाचार्यांच्या विषयी प्रेम होतं त्याच्या अंतःकरणात, म्हणून मारायचं कसं त्याला? त्यापेक्षा द्रौपदीला काय करायचंय ते करू देत. घरात चालतं की नाही? त्यावेळेला आमचं गृहमंत्री असतात, ते घरचे लोक गृहमंत्री ठरवतील, त्यांना निर्णय करायचा नसतो त्या आणि नंतर पाहिजे त्यावेळेला मी मालक आहे, मी करतो की घेते निर्णय. ती स्थिती अर्जुनाची. वेगळं नाहीये काही, हे सगळे मानवी कोश आहेत, तुमच्या आमच्यातलेच आहेत सगळी या व्यक्ती. ह्या त्या कुठे कोणाच्या उफाळून कोणत्या वेळेला येतील सांगता येत नाही. आता तिथे अर्जुनाने मोठ्या शिताफीने त्याला बांधून आणलेलं आहे. बांधून आणल्यावरती द्रौपदी लगेच मुंचते, त्याला सोडा आधी. का? द्रौपदी दयावंत आहे, दुःखी आहे, पण जेव्हा तिला कळलं आहे की याला बांधून आणलंय म्हणजे हाच अपराधी आणि यांनीच आपल्या मुलांना मारलंय, तेव्हा ती त्या दुःखात सुद्धा उठते आणि त्यांचे नमस्कार करते. गुरुपुत्र आहात आपण, द्रोणाचार्यांच्या जागी गुरुपुत्र आहात. नाही म्हणाले, त्याला सोडून द्या, सोडून द्या. का सोडून द्या? मला आज ज्याप्रमाणे पुत्रशोकाचं दुःख आहे, तसं तिला पुत्रशोकाचं, गौतमी अजून जिवंत आहे, त्याची आई जिवंत आहे, तिला पुत्रशोक देऊ नका. एवढं सांगणं साधं आहे का? सामान्य माणूस कुठे भरकटतो, पण हे चरित्र आम्हाला हे शिकवतात काय करायचंय आम्ही. अतिदुःखामध्ये सुद्धा अपवित्र शब्द काढू नये, बोलू नये, करू. ही दयेची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे द्रौपदी. ही दया. आम्हाला एखादं दृश्य विचित्र दिसलं की मला दया आली, 4 रुपये 10 रुपये 1 रुपया दिला तर त्याचं कौतुक करत बसतो, आणि इथे आम्ही काय करतो?
ही दया, जीवदान आहे. देव म्हणाले ठीक आहे, आम्ही महाराजांनी ना मारत, पण देवच सांगतायत जो कोणी अपराधी आहे, जो कोणी अपराधी आहे, जो हे करतोय अशा पद्धतीचं वर्तन, त्याला म्हणाले मारायला हरकत नाही. परंतु एक गोष्ट त्यांनी लगेच सांगितली, ब्राह्मणाला कधीही जीव हत्या दिलेली नाही, त्याला कधीही सांगितलेलं नाही. त्याला त्यांनी सांगितलंय क्षौर करावं. ब्राह्मणाला शिक्षा म्हणजे काय? क्षौर करणं, देहदंडाची शिक्षा नाही. आर्थिक दंड द्यायचा, हद्दपार करायचंय. देहांताच्या शिक्षा त्या ठिकाणी ही आहे ब्राह्मणाला. मग आता काय करायचं त्याला? म्हणून त्या लगेच अर्जुनाने त्या डोक्याचे पाठ काढले. म्हणून कोणत्या वेळेला कोणीही कधी क्षौर करायचं नसतं, ती शिक्षा आहे. भागवतात सांगतायत याला केलेली शिक्षा आहे. अश्वत्थाम्याला नाही करायचं. 5 ठिकाणी पाठ काढले अर्धवट, म्हणजे त्याची अवहेलना केलेली, आणि मग त्याला तिथून त्यांनी बाहेर काढले, सोडून दे. त्याच्या खोबणीतला हिरा काढला आणि त्याला सोडून दिलेलं आहे. त्याला देहांताची शिक्षा म्हणजे ती आहे, अश्वत्थामा निघून गेलेला. मग ही आलेली होती सुभद्रा, त्याचं रक्षण केलं. म्हणून एक लक्षात ठेवा, दुर्वासना मनाची न ठेवी, हेची दान देगा देवा. बाबा, दुर्वासना आमच्या अंतःकरणात कधी निर्माण होणार नाही तेवढं तू पहा. द्रौपदीची धर्मबुद्धी आहे, दयाबुद्धी आहे, वात्सल्य आहे, केवढा मोठा संकल्प आहे तिचा. दुःखातही आपल्याला मनाविरुद्ध घडतं तेव्हा सुद्धा आपला तोल जाता कामा नये. शब्द अत्यंत शस्त्रकारी असतात, लक्षात ठेवायचं आहे. सर्वव्यापी परमात्म्याने हे बघितलेलं आहे. जगाची उत्पत्ती, रक्षण, नाश तो करत असतो, ह्याचं त्यांना लक्षात आलेलं आहे. अशा प्रकाराने त्यांनी हे सगळं सांगितलं. आणि मग कुंती माता आली. कुंतीने प्रार्थना केली, बाबा, कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय विपदा संतु न शाश्वतम तत्र तत्र जगद्गुरो. हे जगद्गुरो परमात्म्या, तू या ठिकाणी आम्हाला सदैव रक्षण कर. पण एक आहे, आमच्यावर सदैव संकट दे. कोणी मागतं का संकट? असलेलं कसं नष्ट होईल याची प्रार्थना. पण ती म्हणते मला संकट का बरं? याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी आमच्यावर संकट आलं तर भक्ताच्या रक्षणासाठी तू धावत पळत येतोस, तुझं दर्शन होतं. तुझ्यामुळे आमच्यावरची संकट निवारण झाली आहे, तर मला सदैव संकट दे, कारण त्या निमित्ताने तुझं आम्हाला दर्शन होईल. अशा पद्धतीने सांगतायत. तुझी आठवण येते, तुझं दर्शन घडतं, पुनर्जन्मादी यातना नष्ट होतात. श्रीमंती, ज्ञानात आणि संपत्तीत जे लोक गुंतलेले असतात,
त्याला अहंकार वेढत असतो, त्यांचा तुला दर्शन त्याला त्यावेळी त्यांना तुझं दर्शन घडत नाही. म्हणून विपत्ती हीच आमची संपत्ती आहे, हे सर्व सुखाचं साधन आहे. पुनर्भवती यत्रस्य पुनर्भव दर्शनात ही स्थिती आहे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि शेवटी ती म्हणते आहे, हे फार मग का आपल्याला जर खरंच एकदा कधी जमलं तर या फक्त एवढंच करायचं. या सगळ्या भक्तांनी देवानी जी भगवंताची स्तुती केली ना, त्याचं चिंतन. सगळे अगदी एक एक कंगोर आहेत. काय आता म्हणते माहितीये का? अथ विश्वेश विश्वात्म विश्वमूर्ते स्वकेशुचे स्नेह पाशमिदम चिद्दम चिंदम दृढम पांडुषु वृष्णीषु. हे भगवंता, आता माणसा प्रार्थनेच्या शेवट आहे की तू आमचा स्नेहपाश सगळा तोडून टाक बाबा. तू हे दे नाही, हे तुटलं गेलं की ते मला मिळणार आहे, तर ते मागू कशाला मी? तेव्हा हेच तू तोडून टाक ना माझं. स्नेह पाश आशा ममता तोडून टाक, नकोच ते. आपण विश्वरूपात विश्वरूपी परमात्मा आहे, ममता दोष नाही, पण परमात्मा सोडून ममता असणं हा दोष आहे. आणि म्हणूनच स्नेहपाश तोडून टाक. तुझ्या ठिकाणी स्नेह ममता उत्पन्न झाली पाहिजे. मनातील सर्व विषय दूर व्हावेत. अंतःकरणात भक्ती कशी राहील एवढंच कर, ही प्रार्थना तिची आहे. आणि म्हणून तिने त्याचं हे स्वरूप सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी हे सगळं सांगितलं. आता त्या ठिकाणी एक गोष्ट झाली. आता धर्मराज पांडव सगळे गलित गात्र झालेले. युद्धाच्या प्रारंभी अर्जुनही त्या ठिकाणी गलित गात्र झाला होता. त्याला तेव्हा सांगावं लागली भगवद्गीता. आता हे सगळे गलित गात्र झालेले. पण देवानी विचार केला, आता काही मी सांगून यांना कळणार नाही, कारण ते इतके दुःखात बुडलेले. तेव्हा मी एक काम करतो म्हणून ते निघाले. आणि त्याचं प्रत्येक कार्य कसं आहे माहितीये का? एका दगडात दोन पक्षी. तो लबाड आहे, आपण ते क्षमा मागू. तो एक काम नाही कधी कुठलं करत. एका दगडात दोन पक्षी मारत असतो, दोन गोष्टी करत असतो. कारण तिकडे त्यांना मुक्ती पण द्यायची आहे भीष्माचार्यांना, यांनाही सावरायचं आहे. पण मी आता सांगून ऐकणार नाही, म्हणून ते त्यांना सगळ्यांना घेऊन भीष्माचार्यांकडे शरशय्य होते तिथे आलेले. तिथे आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी त्यावेळेला भीष्माचार्यांच्या डोक्यापाशी हा धृतराष्ट्र उभा राहिला, धर्मराज उभे राहिले. उजवीकडे अर्जुन आहे, भीम आहे, डावीकडे नकुल सहदेव आहे. अश्रू डोळ्यातनं वाहतायत सगळ्यांचा. अर्जुनाला भीष्माचार्यांचा लढा होता, तो जास्तच हे झाला. आणि त्यावेळेला काय करावं हे सगळा प्रसंग महाभारताच्या भीष्म पर्वात आलेला आहे. कशासाठी आणलं? आता उत्तरायण लागणार आणि यांचा देह सुटेल, तोपर्यंत त्यांनी धर्मराजाला उपदेश करावा म्हणून त्यांनी त्यांना जवळ केलं आणि उपदेश करायला सांगितलं. पांडवांना आता सांगतायत, वास्तविक इच्छामरणी आहेत भीष्माचार्य. पांडवांना सांगितलं, धर्माच्या आज्ञेने राज्य करावं. कृष्ण माझे मामे भाऊ आहे, असं पाहू नका त्याच्याकडे. कृष्ण तुमच्या बाजूला असूनही तुम्हाला दुःख भोगावं लागलं का मला माहिती नाही म्हणाले, कळत नाहीये. चापम सदृशम कृष्णम स्नतेत विपदम. दैव विचित्र आहे. तेव्हा एकच सांगेन, कृष्णाच्या आज्ञेने राहा.
अनंताचा महिमा वेगळा आहे, त्याची संकल्प शक्ती मोठी आहे. भगवंताचं भक्तांचं कल्याणच त्यामध्ये आहे. नमे भक्ता प्रणश्यती. मग भीष्मांनी धर्मराजाला मनुष्याचे साधारण धर्म, ब्राह्मणादी धर्म, वानप्रस्थादी आश्रमांचे धर्म, वैराग्य आणि विषय वासना सांगून निवृत्त आणि प्रवृत्तीची लक्षणं सांगितली. दानधर्म, मोक्ष धर्म, राजधर्म, सेवक धर्म, स्त्री धर्म, भागवत धर्माचं सगळ्याचं स्वरूप सांगितलं. धर्म, अर्थ, मोक्ष हे पुरुषार्थ सांगितले, सगळी कर्तव्यही सांगितले, पुष्कळ विषय. आणि तो सगळा समजून घ्यायचा असेल तर समर्थांच्या समग्र मध्ये समर्थांनी राजधर्म, सेवक धर्म, राष्ट्रधर्म हे सगळे विषय मांडलेले. काय काय करा ते याच्या अनुषंगानेच आहेत. हा त्या ठिकाणी भाग आपल्याला समजू शकतो. मग त्यांनी बघितलं काय दृश्य, तर हे 4-5 जण आहेत. कृष्ण कुठे आहे? तर बघतात भगवंत आमचा कृष्ण कसा आहे, तो भक्ताच्या पायाशी आहे. त्यांनी हात जोडले, अरे तू का तिकडे उभा राहिला, मी उठू शकत नाही, तू तिथेच उभा, असं नको करू. तेव्हा त्यांना बघितलं, बोलले नाही, पण त्यांनी सगळं कृष्णाला पाहिल्याबरोबर म्हणाले, हे कृष्ण, माझ्या सर्व वेदना तुझ्या दर्शनाने नष्ट झालेल्या आहेत. म्हणून अखंड चिंतन ठेवायचं आहे आपल्याला. त्यावेळचा काळ हा प्रत्येकाला पुढे, तो कसा जाईल आनंदात भगवत चिंतनात हे पाहायचं आहे. सांगायला मला सोपं आहे बरं का, मला कल्पना आहे, पण तरी सुद्धा म्हणतो, वारंवार ऐकलं पाहिलं तर न जाणो या सगळ्यांच्या स्तुतीतला एक शब्द जरी स्फुरला तरी आपलं तरुण जाऊ आपण. ते भगवत रूपी झालेले आहेत, हे त्याच्यात आहे महत्वाचं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, काय आहे बघा, म्हणाले, आता वाणीलाही निग्रह झालेला आहे, मन असंग झालं, अत्यंत शुद्ध आहे. हे परमेश्वराकडे माझं तुझ्याकडे लक्ष लागलेलं आहे. इंद्रिय वृत्ती शांत आणि सदैव जीवानी सावध राहावं. हे कृष्णा, आता माझं मन, बुद्धी, चित्त तुझ्या ठिकाणी अखंडपणे रममाण हो. इतिमती कल्परूपा तृष्णा भवती सात्वतम पोहते विभन. आपण देवाला धन देतो, धान्य देतो, पैसा देतो, संपत्ती देतो, वस्त्र देतो, परंतु भीष्माचार्यांनी काही न देता 3च गोष्टी, मन, बुद्धी, चित्त भगवंताच्या चरणी अर्पण केले. ती कला साधायची आहे, कला आहे, ती साधला आली पाहिजे. यामध्ये विषय वासना नसून आत्मविश्वास आहे. कौरवांनी सेनापतीला मारलं, सत्तेचे हाव नाहीये. सेनापतीला अनेक वेळेला केलं भीष्माचार्यांना, पण हाव नाहीये त्यांना. भगवत भजन चिंतन करा, वासना क्षीण होतात. बरं, या भगवंतानेही सारं मायेने निर्माण केलेलं आहे. एका संकल्पाच्या प्रभावामध्ये संसार प्रगट केलेला आहे. अशी संकल्प शक्ती मोठी आहे, अद्वितीय आहे. शरीर हा रथ आहे, बुद्धी ही प्रेरक शक्ती आहे, मन हे सारथी आहे. बुद्धी तुझ्या ठिकाणी सर्वव्यापी झालेली आहे. आणि म्हणून भगवंताचं नाव अनुकूल आहे. विष्णू सहस्रनामात देव भक्तांना अनुकूल असतो. चोराला ते देव अनुकूल होणं हे भक्ताला वाटत नसतं. देवानी कसं करावं, तर त्या ठिकाणी एक गोष्ट होते, देवभक्तासाठी चोख्यासाठी ढोरे ओढी, जनाबाईचे दळण दळी, असं अनुकूल तो होत असतो. ओझ वाहणारा नाहीये, पण तो होऊन येतो आणि तो त्या भक्ताचं निरसन करतो. म्हणून भक्ताचं विष्णू सहस्रनामात एक नाव आहे अनुकूल.
आम्हा म्हणतो देव आम्हाला अनुकूल नाही. देव तुम्हाला अनुकूल आहे. तुम्ही त्याला अनुकूल नाही. हे त्याच्यात. आणि म्हणून निष्काम आणि निर्हेतुक प्रेम भगवंतावर केलं की तिथे कृपा होते. खरं एक गोष्ट महत्वाची फार आहे आपल्या जीवनात, मानवी जीवनात. जीवनाचा अंत सुद्धा सुंदर व्हायला पाहिजे. मानवी जीवनाची परीक्षा आहे. कृष्ण सान्निध्य चतुरूपात दर्शन झालं. उत्तरायणात त्यांनी देह ठेवायचा आहे. अर्जुनाला त्यांनी पाणी मागितलं. अर्जुनाने बाणाने पाणी गंगा देवीला प्रगट केलं. भीष्माने पाणी प्यालं आणि भगवंताच्या मुखाकडे पाहत पाहत अंतराळात सर्वांनी पुष्पवृष्टी करत असतानाच आता तुझ्या दर्शनाच्या ओढीमध्येच मी या ठिकाणी देहत्याग करतो म्हणून त्यांनी देहत्याग केलेला आहे. कृष्णाच्या लीला त्यांच्या आठवत होत्या. अल्पबुद्धी अर्जुनाला गीता सांगितली. माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी त्यांनी स्वतःची प्रतिज्ञा मोडली. गोपींना धन्य केलं. मला तुझ्या दर्शनाची ओढ आहे यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. सर्वजण हस्तिनापुरात आले. धृतराष्ट्रान गांधारीचं समाधान केलं. धर्मराजाने सर्वांना शत्रुभाव न समजता त्यांचा सांभाळही केला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर अथ मुकुंद विष्णु नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर अथ मुकुंद विष्णुर्भगवन्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण प्रद्युम्न दामोदर मुकुंद विष्णुर्भगवन्. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज के, द्वारकाधीश भगवान की जय जय रघुवीर.